तुमच्या कर्तृत्वाचा. बापू सन्मान करतो आम्ही तुमच्या नेतृत्वाचा. देश स्वतंत्र झाला हा दाखला आहे तुमच्या कर्तृत्वाचा, हा दाखला आहे तुमच्या कर्तृत्वाचा. सन्मान्य व्यासपीठ, वंदनीय गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या बंधू आणि भगिनींनो, सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव मृदुला मल्लप्पा चोखंडे. मी इयत्ता 7वी तुकडी ड मध्ये शिकत आहे. आज मी तुम्हाला भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एका प्रमुख नेत्याचे जीवन कार्य सांगणार आहे, ज्यांचे नाव आहे महात्मा गांधी. महात्मा गांधींचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी असे होते. त्यांच्या वडिलांचे नाव करमचंद गांधी तर आईचे नाव पुतळाबाई असे होते. गांधीजींचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 रोजी गुजरातमधील पोरबंदर या गावी झाला. त्यांनी लंडनमधील इनर टेम्पल येथे वकिलीचे शिक्षण घेतले आणि नंतर दक्षिण आफ्रिकेत वकिलीही केली. दक्षिण आफ्रिकेत असताना त्यांनी वर्णभेदाचा अनुभव घेतला व त्यांनी भारतीयांच्या हक्कांसाठी लढा दिला. त्या काळातच त्यांनी सत्याग्रह आणि अहिंसेचे तत्वज्ञान विकसित केले, जे नंतर त्यांनी भारताच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी वापरले. सहजतेत होती महानता, शांततेत होती ताकद. सहजतेत होती महानता, शांततेत होती ताकद. त्यांच्या विचारांनी दिला भारताला नवसंजीवनीचा शब्द. त्यांच्या विचारांनी दिला भारताला नवसंजीवनीचा शब्द. नवसंजीवनीचा शब्द. सन 1915 मध्ये वयाच्या 45व्या वर्षी ते भारतात परतले व लवकरच अन्यायकारक जमीन कर व भेदभावाच्या विरोधात शेतकरी, कामगार, शहरी मजूरांना आंदोलन करण्यासाठी संघटित करण्याचे ठरवले. त्यांनी ब्रिटिशांविरुद्ध अहिंसक आणि शांततापूर्ण मार्गाने लढा दिला, ज्यामध्ये सत्याग्रह, असहकार आणि सविनय कायदेभंग यांचा समावेश होता. असहकार आंदोलन, सविनय कायदेभंग आणि भारत छोडो सारख्या अनेक चळवळींचे नेतृत्व त्यांनी केले. त्यांनी लोकांना एकत्र आणून स्वातंत्र्य मिळवण्यासाठी प्रेरित केले. राष्ट्रपिता म्हणून मान मिळाला पण तो कधी त्यांनी मागितला नाही. राष्ट्रपिता म्हणून मान मिळाला पण त्यांनी तो कधी मागितला नाही. जगाला दिलं त्यांनी एक तत्वज्ञान जे कोणत्याही युगात जुनं होणार नाही. जगाला दिलं त्यांनी एक तत्वज्ञान जे कोणत्याही युगात जुनं होणार नाही. कोणत्याही युगात जुनं होणार नाही. गांधीजींचे जीवन आणि कार्य हे अहिंसा आणि सत्याचे प्रतीक आहे. त्यांच्या कार्याचा प्रमुख उद्देश हा अन्याय दूर करणे हाच आहे. शिक्षणातूनच व्यक्तीचा सर्वांगीण विकास होतो हे त्यांनी जनतेला पटवून दिले. शिक्षणात स्वावलंबन आणि समन्वय या तत्वांनाही त्यांनी महत्त्व दिले. बी द चेंज यू विश टू सी इन द वर्ल्ड, म्हणजे तुम्हाला जो बदल पाहायचा आहे तो बदल तुम्ही स्वतःमध्ये घडवा असे ते म्हणायचे. स्वातंत्र्याचं स्वप्न उरात जनतेवर होता अटळ विश्वास. स्वातंत्र्याचं स्वप्न उरात जनतेवर होता अटळ विश्वास. गांधीजींचा तो मार्ग अनमोल जो आजही आपल्याला देतो श्वास. गांधीजींचा तो मार्ग अनमोल जो आजही आपल्याला देतो श्वास. जो आजही आपल्याला देतो श्वास. भारताला गांधीजींसारख्या अनेक स्वातंत्र्य सैनिकांमुळे 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य लाभले. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर गांधीजींनी देशात शांतता आणि एकतेसाठी काम केले आणि 30 जानेवारी 1948 रोजी नथुराम गोडसेच्या बंदुकीतून निघालेल्या गोळीमुळे गांधीजींच्या जीवनाची दिवस दिसून गेले. महात्मा गांधीच्या जन्माचा दिवस म्हणजे 2 ऑक्टोबर हा जगभरात गांधी जयंती म्हणून मोठ्या उत्साहाने आणि आदराने साजरा केला. तो दिवस त्यांच्या आदरानेच करतो. आजही त्या जगभरातील लोकांसाठी एक आदर्श म्हणून आहे. आपण जर गांधीजींचा विचार कृतीत उतरवला तर तो एक भाषणाचा मुद्दा राहणार नाही, तर तो एक जिवंत परिवर्तन घडवणारा विचार ठरेल. चला तर आज आपण 3 गोष्टी मनाशी पक्क्या ठरवूया. पहिली गोष्ट म्हणजे आपण सत्याशी प्रामाणिक राहू. दुसरी गोष्ट म्हणजे आपण सर्वजण अहिंसेच्या मार्गावर चालू. तिसरी गोष्ट म्हणजे तिसरी आणि महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या कृतीतून सकारात्मक बदल होईल. आज आपण 2 ऑक्टोबर या दिवशी महात्मा गांधींची जयंती मोठ्या उत्साहाने व अभिमानाने साजरी करतो. हा दिवस केवळ एका महापुरुषाचा जन्मदिवस नसून तो सत्य, अहिंसा आणि स्वावलंबनाच्या मूल्यांचा उत्सव आहे. या महान नेत्याला मी शतशः नमन करते आणि आपल्या सर्वांची रजा घेते. संयोजकांनी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानते व इथेच थांबते.